अमरावतीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये ट्विस्ट कायम आहे। काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख हे निवडणुकीच्या प्रक्रियेतून गायब झाले। या संदर्भात आज अमरावतीमध्ये काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीत वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यावर चर्चा होणार आहे। या बैठकीनंतर वरिष्ठ नेत्यांना अहवाल देखील पाठवला जाणार आहे। या बैठकीमध्ये खासदार बळवंत वानखेडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह स्थानिक नेते उपस्थित राहणार आहेत। दरम्यान बैठकीमध्ये वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अनिरुद्ध, आजच्या या स्थानिक नेत्यांच्या बैठकीकडे अर्थातच लक्ष लागलेलं आहे, कारण वंचितच्या उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार का या संदर्भात देखील एक चर्चा आहे। नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावती विधान परिषद निवडणुकीत रोज नाट्यमयी घडामोडी ज्या आहेत त्या समोर येत आहे। काल जर पाहिलं तर काल विधान परिषदेचे काँग्रेसचे उमेदवार जे आहेत हर्षजित देशमुख हे रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी जी आहे ती 24 तासने दिली होती। आणि आता जर पाहिलं तर त्यांच्यावर यशोमती ठाकूर यांनी 15 ते 20 कोटी रुपये घेतल्याचा आरोप केलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चांना जे आहे ते उधाण आलेलं आहे। आणि आता ही नाचक्की टाळण्यासाठी काँग्रेसची आज अमरावतीमध्ये एक स्थानिक नेत्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीत वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा होण्याची जी आहे ती शक्यता आहे। तसा एक अहवाल अमरावती काँग्रेसचे स्थानिक नेते हे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पाठवणार आहे आणि त्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात दररोज अनेक राजकीय घडामोडी होत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता काँग्रेस हायकमांड नेमकं काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। निश्चितच त्यामुळे आजच्या या बैठकीकडे देखील आपलं लक्ष लागलेलंच असेल। धन्यवाद अनिरुद्ध या माहितीसाठी।